नवीन अभ्यासक्रमानुसार मॉन्सून ही कविता आपण आज पाहणार आहोत. सुरुवातीला कवितेचे शब्द, त्याचं इंग्लिशमध्ये एक्सप्लेनेशन, नंतर मराठीत एक्सप्लेनेशन, असं तिन्ही फॉर्मॅटमध्ये होईल. चला सुरुवात करूयात. द सन इज शाईन ओ सो हार्ड, द लँड हॅज ड्राईड इट्स सो पार्च, द फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स आर थर्स्टी, ओ रेन रेन कम आवर वे. द सन इज व्हेरी हॉट, बिकॉज ऑफ द हीट the land has become completely dry. The fields and rivers are likely thirsty. People waiting for water. We are praying for rain to come. सूर्य खूप कडक तापला आहे. उष्णतेमुळे जमीन पूर्णपणे कोरडी पडलेली आहे, ताणलेली आहे. शेतं आणि नद्या पाण्यासाठी ताणलेल्या आहेत. माणसासारखी वाट पाहत आहेत. आपण पावसाला हाक मारत आहोत. ये रे ये रे ये रे पावसा. Rain is on her way. Feathers spread, the peacocks sway. The clouds are dark, hark the lark. Rain, she is on the way. She is on her way. Good news, rain is finally coming. Peacocks are dancing with their feathers open. The sky is full of dark clouds. Listen, ever the lark bird is singing. All signs show that rain is about to come. खुशखबर, पाऊस येत आहे. मोर पिसे पसरून नाचत आहेत. आकाशात काळे ढग दाटून आले आहेत. ऐका, चंडोल पक्षी, लार्क पक्षी, चंडोल पक्षी सुद्धा गात आहे. सर्व चिन्हे सांगतात की पाऊस आता येणारच आहे. द क्लाउड्स दे गॅदर, डॅश अँड थंडर, बोल्ट्स ऑफ लाइटनिंग स्ट्रिक अँड शिमर. Pit pat, I feel a drop. Oh rain, she is come her way. The clouds are coming together fast. We hear loud thunder. Lightning flashes brightly across the sky. Pit pat, the first raindrop falls on me. Finally, the rain has arrived. ढग जोरात एकत्र येत आहेत. ढगांचा मोठा गडगडाट ऐकू येतो. विजा चमकून आकाशात उजळत आहेत. टपटप माझ्यावर पहिला थेंब पडला. शेवटी पाऊस आलाच. अशा पद्धतीनं आपण द फील्ड्स आर ड्रेंच्ड, द लँड इज सोक्ड, द ट्रीज हॅव बाथड, द रिव्हर्स होस्ट, द अर्थ इज हॅपी, ग्रीन अँड चिअरी, ओ रेन कम अगेन. नाव द फील्ड्स आर फुल्ली वेट and the ground is soaked with water. The trees look fresh like they just took a bath. Rivers are full and flowing. The whole earth looks green, happy and fresh. We loved it so much. We want the rain to come again. आता शेतं पूर्णपणे भिजली आहेत आणि जमीन पाण्याने चिंब झालेली आहे. झाडे आंघोळ केल्यासारखी ताजी दिसत आहेत. नद्या भरून वाहत आहेत. संपूर्ण पृथ्वी हिरवीगार, आनंदी आणि प्रसन्न दिसत आहे. पाऊस इतका वाढला की आपण म्हणतो, ये रे पावसा, ये रे पावसा, पुन्हा ये पुन्हा ये पुन्हा ये. ही कविता पूर्णतः बघितलेली आहे. आता अवघड शब्द वाचूयात. पार्च, पिटपॅट, स्ट्रिक, ड्रेंच्ड, शिम्मर अँड होस्ट. हे जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत हे आपण चित्रात पाहू शकता. नोट करून घ्यायचे आहेत विद्यार्थ्यांनी वहीमध्ये, जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल. त्यानंतर आता सी ॲक्टिव्हिटी आपण करत आहोत. फिल इन द ब्लँक्स युजिंग ॲप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द पोएम. नंबर फर्स्ट, द लँड हॅज ड्राईड, द रिव्हर्स आर थर्स्टी, द क्लाउड्स आर डार्क, feathers spread, the peacocks sway, bolts of lightning streak and shimmer. D. Complete the sentences using your predictions. Prediction म्हणजे भाकीत करणे. If it does not rain, then the plants will not grow. And the second one, if it rains continuously, then there will be floods in low areas. E. Find and write the words from the poem that rhyme with.
बार्क हार्क, वंडर थंडर, मेरी चेरी, यार्ड हार्ड. F activity, read the poem and complete the given table. Thunder, similar words, roar. Host, similar words, spread. Bolt, similar word is flash. Bright and cheerful, happy. Drenched, completely wet. G, which season is mentioned here? The land has dried, it's so parched. The fields are hungry, rivers thirsty, is nothing but summer. Read, think and complete the following. Condition before rain, condition after rain. Sky, what is the condition before rain? Clear and sunny. Condition after rain, cloudy. Land, condition before rain, dry and cracked. Condition after rain, wet and green. Earth, condition before rain, hot and dusty. Condition after rain, cool and fresh. And the last activity, this is the figure of speech. ही जी फिगर ऑफ स्पीच आहे ती आहे रिपिटेशन, पुनरावृत्ती. आणि हे जर एकच शब्द जर पुन्हा पुन्हा येत असेल, फ्लाय फ्लाय, रेन रेन, कम कम, असं जर त्या वाक्यामध्ये किंवा त्या स्टांजामध्ये त्या लाईनमध्ये पुन्हा पुन्हा जर तो शब्द येत असेल तर तो जो फिगर ऑफ स्पीच आहे तो असतो रिपिटेशन. इथं बघा, फ्लाय फ्लाय लिटल बर्ड. रिपिटेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच अ वर्ड, फ्रेज और अ लाईन इज रिपीटेड. शब्द किंवा तो फ्रेज किंवा ती लाईन जर पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल तर त्याला कोणता अलंकार म्हणतात? पुनरावृत्ती अलंकार किंवा रिपिटेशन आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. थँक्यू व्हेरी मच.